ब्रेकिंग बातमी समोर येते। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी शिवकुमारला पोलिसांनी अटक केली। शिवकुमारने पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये धक्कादायक खुलासे झाले। त्याचा कबुली जबाब ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसलाय। गोळी झाडल्यानंतर शिवकुमार नेता या हल्ल्यातून वाचला आहे की नाही हे पाहण्यासाठी तो ऑटो रिक्षा घेऊन लीलावती हॉस्पिटलमध्ये गेला आणि बाहेर गर्दीत उभा राहिला। सिद्दीकींना रुग्णालयात आणलं असता मृत घोषित करण्यात आलं। त्यानंतर तो गेला। शिव सुमारे अर्धा तास रुग्णालयात आणि रुग्णालयाच्या आवारामध्ये फिरत होता। तर बाबा सिद्दीकींच्या बाबत मोठमोठे खुलासे होत आहेत। याचबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, एकंदरीतच हा एक मोठा खुलासा समोर आलेला आहे, काय सांगाल? खरं म्हणजे की आपल्याला ज्या पद्धतीने माहिती आहे की शिवकुमार गौतम उर्फ शिवा याने ज्या प्रकारच्या हालचाली केल्या यावरच लक्षात येतं की तो अत्यंत पेशेवर हत्यारा कसा असू शकतो, यातनंच हे लक्षात येतं। 10 नोव्हेंबरला त्याला उत्तर प्रदेशातल्या नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात आली होती आणि नंतर चौकशी दरम्यान त्याचे अनेक खुलासे समोर आले। म्हणजे घटनास्थळी त्याने गोळीबार केल्यानंतर तो लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर होता, गर्दीत होता, आतमध्ये फिरायचा सुद्धा त्याने प्रयत्न केला होता। त्याचे जे 2 साथीदार होते ते घटनास्थळावरूनच पळून गेले होते। पण शिवाने मात्र आपण केलेली कामगिरी ही पूर्ण यशस्वी झाली का नाही याचा पूर्ण मागोवा घेण्यासाठी म्हणून सुद्धा त्याने या प्रकारच्या हालचाली केल्या होत्या। त्याच्या बॅगेमध्ये एक एक्स्ट्रा शर्ट सुद्धा त्याने घेतला होता। त्याने शर्ट बदलला आणि शस्त्र म्हणजे बॅग आणि शस्त्र पार्क केलेल्या कारच्या खाली त्याने फेकले होते। अशा प्रकारची माहिती समोर आली। या गोळीबारानंतर गोंधळ उडाला होता मोठा। गंभीर जखमी झालेल्या सिद्दीकीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि शिवाच्या जबाबामध्ये त्यांनी ही गोष्ट समोर आली की घटनास्थळी भेट दिल्यानंतरच तो लगेच ऑटो रिक्षात बसला आणि त्यांच्या पाठोपाठच रुग्णालयात गेला होता। म्हणजे आपण म्हणतो ना की चोराला लपायचं असेल तर सगळ्यात चांगली जागा कोणती, तर पोलीस स्टेशनच्या मागे। अशाच प्रकारची मोडस ऑपरेंडी आहे। म्हणजे हत्यारांचा शोध पोलीस अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घेत होते, पण हत्यारा जो होता तो ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी आहे त्याच ठिकाणी होता। म्हणजे जमावाचे म्हणणे ऐकून त्याचे काम व्यवस्थित पार पडले का नाही हे तो पब्लिकमध्ये उभं राहून सगळं ऐकत होता आणि अशा प्रकारची धक्कादायक माहिती सगळी ही समोर आली। अनेक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी येत्या दिवसामध्ये अजून समोर येईल अशी ही माहिती आपल्याला निश्चित समजते। नक्कीच अपडेट जाणून घेत राहू प्रशांत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर ही एक मोठी अपडेट मानली जाते। बाबा सिद्दीकी यांच्या एकंदरीतच हत्या प्रकरणाबाबत ही एक मोठी अपडेट आहे। यांच्यावर गोळीबार करणारा मुख्य आरोपी शिवकुमारला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्याच्या जबानीमध्ये काही महत्त्वाचे खुलासे झालेत। गोळी झाडल्यानंतर शिवकुमार बाबा सिद्दीकी यांच्या हल्ल्यातून ते वाचले आहेत की नाही हे पाहण्यासाठी तिथेच आवारामध्ये फिरत होता। असेच काही खुलासे आणि अपडेट या बातमीचे आम्ही जाणून घेत राहणार आहोत।